सद्बुद्धी रूपी स्त्रीचा शृंगार आहे। अशी परमपवित्र पावन रामकथा गेल्या किती दिवसापासून ऐकताय? कितवा दिवस? कथेचा बसलेली मंडळींना विचारतो, सप्ताहाचा कितवा दिवस आहे? आजचा चौथा दिवस आहे। चौथ्या दिवसाची आपण कथा करतो। गंमत अशी आहे, प्रवासाला निघाल्याच्या नंतर प्रत्येकाकडे गरज आहे पैशाची। प्रवासात परिवारात पैसा नसेल तर इज्जत नाही, किंमत नाही। प्रवासात जसा पैसा काम करतो त्याच पद्धतीने आपला एक प्रवास चालू आहे। जीवनाच्या वाटेवरती जन्म झाला, मेल्यानंतरही सुद्धा आपला एक प्रवास चालू राहणार आहे। हा कमावलेला पैसा इथे काम करणार आहे आणि सप्ताहामध्ये कमावलेला पैसा वर काम करणार आहे। लक्षात ठेवा। करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमा पासवे। अनेक प्रमाण गाता येतील। राम नाम से तूने बंदे क्यों अपना मुख मोड़ा। राम नाम से तूने बंदे क्यों अपना मुख मोड़ा। दौड़ा जाए रे समय का घोड़ा। वाह, जाए रे समय का घोड़ा, दौड़ा जाए रे समय का घोड़ा। राम नाम से तूने बंदे, राम नाम से तूने बंदे क्यों अपना मुख मोड़ा। राम नाम से तूने बंदे क्यों अपना मुख मोड़ा। दौड़ा जाए रे समय का घोड़ा, दौड़ा जाए रे समय का घोड़ा, दौड़ा जाए रे समय का घोड़ा। राम नाम से तूने बंदे क्यों अपना मुख मोड़ा। दौड़ा जाए रे समय का घोड़ा। एक दिन बीता खेल कूद में, एक दिन चैन से सोया। देख बुढ़ापा आया तो क्यों लाठी पकड़ के रोया। अब भी राम सुमर ले नहीं तो पड़ेगा काल हथौड़ा। दौड़ा जाए रे समय का घोड़ा, दौड़ा जाए रे समय का घोड़ा। समय नाम काळ। आपण जर प्रभूचं चिंतन नाही केलं तर आपल्या आयुष्यातला एक एक दिवस कमी होतो। आजचा गेलेला दिवस, आजचा गेलेला क्षण उद्या येत नाही। दौड़ा जाए रे समय का घोड़ा। लहानपण खेळण्या बागडण्यात निघून जातं।
तारुणपण कामधंद्यात निघून जातं आणि म्हातारपण काळजी करण्यात निघून जातं. कंबर बसू देत नाही, दुघडे गुडघे दुखतात. कधी करायची? करा हरिभक्ती प्रलोकील कामा. कुणी माझ्या मीराबाईला प्रश्न केला, मा धनाशिवाय जगणं कठीण आहे, तुझ्याकडे काय धन आहे मा? मीराबाई म्हणाली, पायोजी मैने राम रतन धन पायो. पायोजी मैने राम रतन धन पायो. पायो जी मैंने राम रतन धन पायो. पायो जी मैंने राम रतन धन पायो. मोल करे मेरे सतगुरु वस्तु अमोल. भी मेरे सतगुरु कृपा अपनाओ. पायो जी मैंने राम रतन धन पायो. पायो जी मैंने राम रतन धन पायो. पायो जी मैंने राम रतन धन पायो. जय हो. हरि बोल. जन्म जन्म की पूंजी पाई. 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 जग में सभी खवायो. पायो जी मेरे राम रतन धन पायो. पायो जी मेरे राम रतन धन पायो. पायो जी मेरे राम रतन धन पायो. पायो जी मैंने राम रतन धन पायो. पायो जी मैंने राम रतन धन पायो. पायो जी मैंने राम रतन धन पायो. मीराबाई, संत मीराबाई म्हणतात, पायोजी मैने राम रतन धन पायो. जन्म जन्म की पूंजी पाई. जय हो. ऐका, अनेक जन्माचं पुण्य, अनेक जन्मामध्ये केलेलं सत्कर्म, केलेली साधना जेव्हा फळाला येते ना, त्यावेळेस या मंडपामध्ये येण्याचे विचार मनुष्याला सुचत असतो. लक्षात ठेवा. हा मंच संपत्तीवाल्या माणसांचा नाही आहे. हा टेज प्रतिष्ठित माणसांचा टेज नाही आहे महाराज. हा टेज, हा मंच पागल माणसांचा, जे भक्तीसाठी पागल झालेत, वेडे झाले, त्यांचा टेज आहे. त्यांच्याकरता मंडप आहे. गेल्या 3 दिवसापासून आपण रामकथा श्रवण करत आहात. आपण परमभाग्यवान आहात. सर्वांच्या चरणावर नमन. एक बार त्रेता जुग माही, शंभू वैकुंभ जरुसी पाही. संग सती जगजननी भवानी. या प्रसंगामधून आपण समोर जात असताना माता पार्वतीने भगवंत भोलेनाथांना केलेला प्रश्न
भगवंताचा अवतार कशा करता झाला. बाकीची कारण सांगून वेळ घेत नाही. गेल्या वर्षी खूप सविस्तरपणे आपण कथा केली. कारण सांगण्यामध्ये आपला सप्ताह निघून जाईल म्हणून मी पुढे निघतो. थोडा आनंदाला पारावार राहिला नाही. अविद्येमध्ये एक स्त्री धावत आली. महाकौशल्यने सुंदर गोंडस बालकाला जन्म दिलेला आहे. एकच नाही तर महाराज दशरथजींच्या घरी आज जो दशरथ पुत्र प्राप्तीसाठी तळमळ करत होता त्याच्या अंगणामध्ये 4 लेकरं खेळू लागली. माझी रामप्रभू लखन, भरत आणि शत्रुघ्न 4 लेकरं खेळतात. देवाचा अवतार कशा करत आहे. विप्रधेनुसुर संत त्यांच्या करता अवतार. आनंदाला पारावार नाही. गीत आहे आमच्या गुरुजींचं. चारी चारी प्रगटे ललनवा, चारी चारी प्रगटे ललनवा, भवन में बाजे भजनवा, चारी चारी प्रगटे ललनवा. दो सुत नीलमणि छे बिछीनत, दो सुत कंचन बरनवात, भवन में बाजे भजनवा, चारी चारी प्रगटे ललनवा, भवन में बाजे भजनवा. महाराज दशरथजीच्या अंगणामध्ये वेद पाठक स्तुती गात आहेत. नृत्य गायन वादंत्री वाजताय. स्वस्ती वाचनाचा पाठ होतोय. हरि ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदः. स्वस्ती पाठ. माझ्या भगवंताचा अवतार झाला तो 4 गोष्टीसाठी. विप्रधेनुसुर संत शीत बीन लीन मनुष्य अवतार. कुणी आपणाला प्रश्न केला देवाचा अवतार कशा करता झाला. विप्रधेनुसुर संत. विप्रणाम ब्राह्मण, धेनु गोमाता, सुर देवता आणि संत. चौघा करता का ज्याप्रमाणे वटाचं बीज, वटवृक्षाचं बीज जरी दिसत नसलं, छोटं असलं तरी अख्खं झाड वटवृक्ष त्या बीजामध्ये सामावल्या जातो. अरे आमच्या धर्माचं बीज आहे. आमच्या धर्माचं बीज विप्र आहे. आमच्या धर्माचं बीज गोमाता आहे. आमच्या धर्माचं बीज देवता आहेत. आमच्या धर्माचं बीज संत आहे. याच्यामध्ये सर्व विश्व सामावले. जेव्हा जेव्हा माझे भगवान पृथ्वीवर येतात तेव्हा तेव्हा या चौघा करता येतात. लक्षात ठेवा. सनातन धर्माची व्याख्या काय आहे. भगवान 4 प्रकारचं फल देण्याकरता येतात. जो दायकू फलचार. 4 प्रकारचं फल देण्याकरता भगवान येत आहेत. म्हणून चौघा करता भगवंतांनी अवतार घेतला. चौघांकरता अवतार. ज्ञानेश्वरी मध्ये माऊलींना विचारा सुखाचा पत्ता केव्हा लागेल. सुखाची जरूरत आहे प्रत्येक जीवाला. सुखाची गरज असेल. सुख हे धर्माच्या पाठीमागे. लक्षात ठेवा. सुख धर्माच्या बाजूला आहे. अधर्माच्या बाजूनं सुख नाही आहे. अर्जुना, स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला का दीपासवी हरपला प्रकाश जैसा. जिथे धर्म आहे, यत्र योगेश कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर इजोर्भूतीर ध्रुवा नितीर मतीर मम. संपूर्ण गीतेचा विचार करा. गीतेचा पहिला श्लोक आहे. कोणता श्लोक आहे गीतेचा.
धृतराष्ट्रवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता व्युत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. इथे सुरुवात कोण्या अक्षरानं झाली श्लोकाची? धर्म. धर्मक्षेत्र. धर्म म्हटलं पूर्ण अक्षर घेऊ नका, ते अलीकडचं पहिलं घ्या. आणि गीतेचा शेवट झाला यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीरिजोर्भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. हे 2 अक्षराच्या मध्ये जे बघितलं, जी गीता आहे ते धर्म आहे. धर्म येतो पहिलं, शेवटचं अक्षर मग येतं, सुरुवातचं अक्षर धर्म येतो. आमच्या जीवनामध्ये धर्म केव्हा सफल होणार? आमच्या जीवनात धर्म कधी निर्माण होईल? जेव्हा जेव्हा आम्ही आमचे आचार्य, आमचे सद्गुरू यांच्यावर आम्ही श्रद्धा ठेवू, त्यांना देवता मानू. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रात्री जे आपण चिंतन ऐकलं कीर्तनात, गोड चिंतन. माऊली म्हणतायत या शरीराची माती मिली विनती क्षिती जेथे श्री चरण उभी ठाती आराध्यांचे. जेव्हा भगवंताचं स्वरूप समजून सद्गुरू आपण प्रेम कराल, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये धर्म सफल होईल. आणि धर्मक्षेत्राचं स्वामित्व भगवंताने आचार्यांना दिलेलं आहे, ब्राह्मणांना दिलेलं आहे. म्हणून ही आचार्य मंडळी जर राहिली, आता शांत बसा खाली, मस्त नंतर पूजा करा, ताट राहू द्या बरं का. बस सरस्वती माय खाली बसा व्यवस्थित. ठीक आहे. आचार्य मंडळी, भागवतकार, कथेत गाणारे बालाजी महाराज, आपलं जर केरस झालं तर भागवत कोण करणार आहे? तुम्ही नाही ना करणार का? करता तुम्ही? अरे भागवत चालायची अशी भावना जर असेल तर महाराज जगले पाहिजेत, भजने जगले पाहिजेत, असा विचार आहे की नाही? आणि धर्माचं स्वामित्व आचार्यांकडे आहे, ब्राह्मणांकडे आहे. म्हणून माझ्या धरतीवर जर ब्राह्मणावर अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल, तर माझा भगवान धर्माचं रक्षण करण्यासाठी, ब्राह्मणाचं रक्षण करण्यासाठी अवतार घेत असतो. म्हणून जीवनामध्ये धर्माची नितांत गरज लक्षात ठेवा. अर्थ नाम पैसा. पैशाची प्राप्ती कशाने होते? वेदामध्ये असं वर्णन आहे, गोमातेची सेवा, गोमातेची भक्ती. प्रत्येकाच्या दारात एक गाय असली पाहिजे, तिचं पूजन घडलं पाहिजे. 33 कोटी देवतांचा निवास गायीच्या शरीरामध्ये. तिच्या चरणावर डोकं टिकवल्याच्या नंतर 33 कोटी देवतांचं दर्शन घेण्याची गरज पडू नये एवढी ताकद गोमातेच्या सेवेत आहे. लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा गोमातेवर अत्याचार होतात, तेव्हा तेव्हा गायीनं रडावं. सुंदर असे गीत महाराजांना येईल 100% असं मला म्हणत वाटतं. शंकर महाराजांना कधी येशील मन मोहन. नाही नाही, भारत आपुला पाहण्या पुन्हा. एकच कधी येशील मन मोहन, कधी येशील मन मोहन, पाहया भारत आपला पुन्हा, पाहया भारत आपला पुन्हा, पाहया भारत आपला पुन्हा, पाहया भारत आपला पुन्हा, पाहया भारत आपला पुन्हा. भारता लागले, भारता ग्रहण लागले, भारता ग्रहण लागले, भारता ग्रहण लागले. अति गुलाम जन्माला,
संत तुकडोजी महाराज. सुंदर भजन. कधी येशील मन मोहना पाहण्या भारता. कितीतरी न्यूज वगैरे आपण देखत असतात. ट्रक मध्ये भरून चालवलेल्या काही ट्रक पलटी झालेला आहे. कुणाचे पाय तुटलेले आहेत, कुणाचं पोट फाटलेले, कुणाची जीभ आहे. दया करा काही मानवा, दया करा हो काही, कसा वाला विकू नका गाई, कसा वाला नका गाई. दया करा काही मानवा, दया करा हो काही, कसा बाला विकू नका गाई, कसा बाला विकू नका गाई, कसा बाला विकू नका गाई. आम्ही त्या भाग्यवान आहोत की त्या धरतीमध्ये आमचा जन्म झाला. मंदिरात गेल्यानं जे फळ प्राप्त होतं ना, ते आमच्या वैदिक धर्मामध्ये आमच्या घरीच देवी देवतेंचा निवास आहे. वैदिक धर्मामध्ये गोमातेला देवता मानलेला आहे. वैदिक धर्मामध्ये माझ्या माता गंगेला देवता मानलेला आहे. वैदिक धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये माझ्या पृथ्वी मातेला देवता मानलेला आहे. समुद्र वसने देवी प्रभते स्तनमंडने, विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शक्षमस्वते. डिलिव्हरी झाली, आई वारली. विचार करतात, एक बाई हातामध्ये ग्लास घेऊन गावभर फिरते. दूध आहे का? हो आहे ना दूध. गाईचं लागत होत. स्वतःच्या लेकराचा करता देवानं दिलेला पाहणा. आई निघून गेल्याच्या नंतर गाईच्या दुधावर आपण जगलो. 2 नंबरला ती आपली आई झाली. गाय आपली माता आहे, लक्षात ठेवा. स्वतःच्या वासराच्या मुखातलं दूध आपण काढून आणतो, कधीच म्हणत नाही काढू नका. का? आई आहे. ज्या वेळेस एखादं वासरू झालं, जन्मभर तुमच्या तो बैल अवताला चालला. पायात त्या बैलाच्या चप्पल नाही, पोटात टाकलं तर खाल्लं, नाही टाकलं तर राहिलं, शिवलाट उचललं, खांदे घातला. गीत होत की नको करू हिटाळणे उतार वयात, नाही ओढवत राजा 4 पाऊल नांगर, नको फटकारूस शिवी, नको मनुष्य डंगर. कधी पांघरली झूल, कधी चारला सगुळ. अशी सुंदर कविता होती. त्या गायीने हे सर्व काही आपल्याला दिलं. ती आपल्या शेतात ती बांधून जरी असली ना, तिच्या अवताल भोवतालची जागा बघा तुम्ही, केवढाले कंस लागतात. ती तिची दया आहे, ती माय आहे. कितीही फरशा टाका, पण सड्यावरची रांगोळी का एक वेगळी रांगोळी आहे, लक्षात ठेवा. एक दिवस माणसं फरशा टाकून सड्याच्या घरात झोपणार आहे, ध्यानात ठेवा. ही माझ्या गोमातेचं आहे. आणि जिनं आपल्याला सर्वस्व समर्पण केलं,
तिच्याच अंगावर आपण उकळतं पाणी टाकावं, तिचा चमडा काढावा, तिच्या डोळ्यात अश्रू आले. ते तुकडोजीदास महाराजांना लिहिलं. ती रडू लागली, हे कन्हैया कधी येशील मन मोहना. हे कृष्णा, तू गाईच्या पाठीमागे काडी घेऊन हिंडलास, किती प्रेम केलं रे आमच्यावर याच भारतामध्ये. आता येणार नाहीस परत या भारतात. कधी येशील मन मोहना, पाहण्या भारत आपुला पुन्हा. अर्थ प्राप्त करायचा असेल तर गोमातेची सेवा है, लक्षात ठेवा. उसके जीवन में अर्थ का अभाव कभी नहीं होगा. अर्थ की पूर्ति गो माता की कृपा से होती है. आणि म्हणून गायीची सेवा, माझ्या राम प्रभूचा अवतार गायीसाठी आहे. विप्र धेनु सुरसंत हित लेन मनुज अवतार. आणि महाराज दशरथजींनी मर्यादा पुरुषोत्तम बिनु पग चल ही सुन ही बिनु काना, कर बिनु कर्म कर ही विधि नाना. आनन सहित सकल रस भोगी, बिनु बानी बगता बड जोगी. अशा निराकार निर्गुण परमात्म्याला आकार आणलेला आहे महाराज दशरथजींनी. कछुक दिवस बीते ही भाती, जात न जाने दिवस न राती. नाम अवसरु नाम करण अवसरु जाने, भूप बोडी पठाई मुनिज्ञानी. आणि मग महाराज दशरथ वसिष्ठजीला आपल्या घरी बोलावून घेतायत आणि नामकरणांचा प्रसंग सांगतायत. की कुणाचं काय नाव ठेवायचे एक चौपाई आहे. मला जशी गाता येईल तशी गाण्याचा प्रयत्न करेल. जो आनंदा सुख कर राशी, आनंद सुख राशि सिक्किरते त्रैलोक्य सुपासी. जो सुखधाम राम असनामा, अखिल लोकदायक विश्रामा. जो आनंदाचा समुद्र आहे. राम प्रभूच्या स्तुतीमध्ये एक असे वर्णन आहे. भई प्रकट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी, हर्षित महातारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी. तर सुख समुद्र परमात्मा ज्यांच्या एका कणाने अख्खं त्रैलोक्य सुखी व्हावं, त्रैलोक्य सुपासी, सर्वांना शांती प्रदान करणारा, त्याचं नाव आपण काय ठेवायचं? त्यांचं नाव श्रीराम ठेवायचं.
बोला श्री रामचंद्र भगवान की जय. मोठ्या मुलाचं महाकौशल्याच्या नाम श्रीराम ठेवण्यात आलं. विश्वभरण पोषण कर जोई. अख्ख्या जगाचं भरण पोषण करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे ताकर नाम भरत असं होई. त्याचं नाव काय ठेवायचं? भरत असं नाव ठेवायचं. जाके सुमिरना रिपुनासा. रिपुनाम शत्रु. जाके सुमिरना. सुमिरन नाम आठवणीनं शत्रूचा नाश व्हावा. नाम शत्रुघ्न वेद प्रकाशा. त्यांचं नाव काय ठेवलं? शत्रुघ्न ठेवलं. लक्ष्मण धाम राम प्रिय सकल जगत आधार.